इकडं बा आमचे शेठ सकाळी सकाळी उठून खाली आले. त्यांना काय आता सकाळी झोपत नाही, ते लगेच खाली येते. काना गुड मॉर्निंग. काकाला आज कानाला झोपी लावण्याची ड्युटी सकाळी सकाळी. हो काका आले का पाळणं घेऊन तुम्ही? असं थोडे थकले का मग लगेच झोपतील है ना दादू? का स्वयंपाक करायचा आपल्याला? आपण दोघं स्वयंपाक करायचा का? स्वयंपाक करायचा का आपण दोघांनी? स्वयंपाक होय काय? हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. काना पण आज लवकर उठला आहे. काना आमच्या बरोबरच उठला आहे सगळ्यांसोबत, पण वरती थोडासा दाबून धरला पण तो तर काही झोपत नाही. मग दिदी त्याला खाली घेऊन आल्या आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज मला बनवायची वाटाणा बटाट्याची भाजी. इथं बटाटे चिरून घेतले आणि इथं वाटाणे. तर कढीपत्ता नाही लागले ते मी बाहेर. हे बघा मस्तपैकी भाजी शिजायला लागली आणि वास पण येतो. बाबा पान खाते आणि कानाला बाबाचं पान खायचंय. रडू राहिला पान खायसाठी. दादू चाल. पान खायसाठी रडू राहिला. तिकडं बाबर का चिकू बसलेला आहे आणि आम्हाला चिकू पात बसायचे. आत्ताच आमची झोप झाली, पण मग चिकू सोबत पण थोडासा टाइम स्पेंड केला पाहिजे ना. नुसतं काकी सोबतच काय बसायचं. त्यामुळं काकी आणि दादू चिकू सोबत खेळताय. हा ना दादू? चिकूला आवाज दे. चिकू तू दे बरं. चिकू तू आवाज दे. खाऊ आज तर सुट्टी ना, तरी तुम्ही एवढं काम का बरं करते? हां मी ऑफिसवाल्यांना सांग बोलू का एकदा? तुम्ही मला सांगा. दे ना खोबरं दे ना. तर करीत होतो पण होतच नाही ते. मग बसलो रील पाहत पाहत. त्यांना विचारिते ना माझ्या नवऱ्याला एवढं काम का देते तुम्ही? मी मला आणलंय एवढं काही लगेच दे दे. तर आता हसू नका. सिरियस मोडवर डिस्कशन चालू आहे इथं. बायको पोरांशी उबलेला माणूस नाही का शनिवार रविवार बी काम करतो. अजून बायकोचे पोरं तर व्हायचे. शनिवार रविवार मला माहिती आहे ना मानावर शनिवार रविवार किती काम करतो. ये रील पाहू पाहू चार्जिंग संपली आहे बा. आणि बायको पोरांपासून उबलेला माणूस शनिवार रविवार बी काम करतो. गाईस तुम्हाला असं वाटतं का मी एवढा त्रास देते यांना? लोअर अँगल न घुमा पडका दिसू द्या ना, नजर नाही लागायची. चांगले दिसतंय ना. चांगली यार खोबरं आणून दिलं गार गार मस्त. मला माहीत होतं तुम्हाला पण खायचं असणार म्हणून मी थोडं जास्त आणलं. किती विचार करते राव तुम्हाला? करावंच लागणार ना. अठ्ठावीस एप्रिलला तसं वचन घेतलंय मी. तुझाच नाही नवऱ्याचा बी विचार कर असा. खोबरं तर मला इतकं आवडतं ना बस. ओलं खोबरं म्हणजे लय आवडतं मला. पण विचार करा तरी मी तुम्हाला दिलं आहे जास्त माझ्यापेक्षा. म्हणजे खोबरं जास्त आवडतं का तुम्ही याचा विचार तुम्हीच करा आता. एकट्यात तोंडावर काढला असतं साहजिक होतं. 4 चौघांमध्ये काढायची गरज नव्हती. 4 चौघं नाही 10,000मध्ये. काय एक खोबऱ्याचा कुटका वाढवा दिला तर. हा नाही इकडं नाही लई झाला असं द्या इकडं तो खोबऱ्याच गुटका. मला वरती येऊन पाहावं हाबी काय करताय. हाबी त्यांच्या रोजच्या टाईमनुसार जेवण केलं लगेच वरती आले. मग शनिवारी काही बायकोला टाइम द्यावा वगैरे असं त्यांच्याकडं काही लाज आहे का? आता इतक्या वेळ वरच होती ना. कोणत्या वेळ? इतक्या वेळ 10 मिनटं वर आले ते मी कानाला घेऊन.
तिकडं त्यांच्या रूममध्ये. ते बी तुम्हाला बळच दादानं बोलवलं. तुम्ही काय मी तिथं आली म्हणून नव्हते आले. गाईज मी आत्ता जे खोबरं आणलं होतं ना ते आम्हाला दरवाजा तोडून टाक. म्हणजे मला लागलं त्याचं नाही काही दरवाजे तोड. हे असं आहे यांचं. आत्ता मी जे खोबरं आणलं होतं ना तर ते आम्हाला अजून खाऊशी वाटलं. मग आता अजून एवढं मोठं खोबरं आहे तिथं ते आम्ही एवढं पण खाऊन घेतो आता दोघं जण. का हो तुम्हाला खायचं घ्या. मागून काय मागितलं म्हणे खोबरं. थँक्स ब्रो. चॉकलेट हो कॅडबरी पण आणली का? हां आईच बोलणार आहे आता. तुला काही पण बोलून घे तू. कॅमेऱ्यावर बोल नाही तर बॅनर लाव. सगळं ऐकून घेतो. मला बी द्या एवढं नाही. ते हातातलं बस का एवढं बी नका तुम्ही जास्त का. खुशाल खाऊन घेतलं लगेच. काही वाटत नाही. हां खुशाल खाऊन घेतलं लगेच. अर्धी अर्धी कॅडबरी अर्धी तुझी अर्धी माझी. हां दाखव अर्धी करा नीट. 4 क्यूब आहे ना. हां दर 2 तुझे. परत येऊ नको जवळ. शायनिंग मारू नका. हाय ते खोबरं काढून घे. कुठं बसली दादू तू? काहीच कळत नाही. दादू हे गाइस गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू अनदर ब्लॉग. आशा करता हूँ सब बढ़िया होंगे. ओ भाई शुरुआत ही है क्या? मुझे लगा कंटिन्यू करना थोड़ा सा निकल. गाईज या माणसाला तुम्ही ओळखता का? आता दिसले का? अंधारात दिसतच नव्हते. इकडं बा. हो छान दिसते बरं का. कटिंग मस्त केली. हां घेते. हॅलो. पार्सल सगळे पार्सल यात. आज आम्ही 5 जणच आहे घरी. कारण आजी बाबा गेले एका कार्यक्रमासाठी. आमच्या एका पाहुण्यांचं जागरण होतं तर आजी बाबा तिकडं गेले. त्यामुळं काना मी काका कानाचे मम्मी पप्पा आम्ही एवढेच जण आहे आज. आणि चला काका तर गेले होते येवल्याला. तर आता त्यांनी काहीतरी आणलं आहे ते बघूयात. आणि स्वयंपाक तर आमचं झालं आहे. आम्ही आज फक्त मसाले भात बनवलं आहे. आणि दादांसाठी जे धिरडे बनवतो डाएटमध्ये ते धिरडे आणि मसाले भात एवढंच खाणार आहे. आणि काकांनी पण काहीतरी आणलेलंच असं ना मला खायला. तर चला. बिझी माणूस. घरी कोणी नसल्यावर घराची जबाबदारी. नाही येऊ का? जोडी येऊ का? तर काना आता 6 महिन्याचा झाला आहे. आणि लवकरच त्याचं अन्नप्राशन पण करायचं आहे आम्हाला. तर म्हटलं त्याला खाण्यासाठी आता ज्या ज्या गोष्टी लागणार आहे किंवा पाणी पिण्यासाठी तर त्या गोष्टी आम्ही थोडेसे काही वस्तू त्याच्यासाठी ऑर्डर केल्या आहे. तर ही वॉटर बॉटल आहे स्टीलची. हे बघा अशी बॉटल आहे स्टीलची आहे. मस्त आहे. क्वालिटी पण छान आहे. छोटासा ग्लास आहे. जास्त बाळ पिऊ शकतं तर आपण याच्यात टाकून त्याला थोडं देऊ जेवढं शकतो. आपल्याला त्याला द्यायला पाहिजे तेवढं देऊ शकतो. हां आणि मस्त आहे बरं का. छान आहे क्वालिटी. मला तर पर्सनली आवडली क्वालिटी खूपच भारी. म्हणजे प्राईसच्या मानाने क्वालिटी चांगली वाटते. कितीला भेटलंय तुला हे सगळं ना डिलिव्हरी चार्जेस वगैरे सगळं पकडून 426 आहे. हा ना. पण ठीक आहे. हां क्वालिटी मस्त आहे. आणि ब्रश आहे. बॉटल धुवायचा आणि हे धुवायचं ते हां ब्रशनी. हे महत्वाचं आहे कारण आपण आहे ना बॉटल आतून आपल्याला धुता येत नाही ना. ब्रश इम्पॉर्टंट आहे. अरे दादू लगेच खायला लागला. हे आम्ही घेतलंय ज्यातून आम्ही जर कुठं ट्रॅव्हल वगैरे करीत असलो तर कानाला याच्यातून द्यायचं. हां जे काही लिक्विड फूड असेल ते याच्यातून देता येतं बाळाला. म्हणजे सेपरेट चमचा वाटी वगैरे एवढं घ्यायची गरज नाही. हां एवढं असं थोडं ज्याला तेवढं द्यायचं. हां तेवढं आपण अजून आम्ही यूज नाही केलंय बट रिव्ह्यू नक्की देऊ आम्ही तुम्हाला. हां रिव्ह्यू देऊ तुम्हाला नक्कीच. पण कॉम्बो सेट होता आणि छान आहे. क्वालिटी तर प्राईसच्या मानाने चांगलं आलं आहे. हां दादू तुला आवडलं का? दादूला तर लगेच घ्यायचं आहे. धर घे हातात. फक्त तोंडात नका घालू. नाही घालायचं. धुतलेलं हां नाहीये. हां वाव छान आहे ना. हां मस्त आहे.
थँक्यू काकी. काकीला थँक्यू म्हणा. वेलकम दादू. काकू.